आमदार सचिन कल्याण शेट्टी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला। महापौर विनायक कोंड्याल, डॉक्टर शैलेशकुमार पाटील फाउंडेशन, शहाजीराजे पवार युवा मंच आणि राजदीप गॅस एजन्सी यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात पत्रकारांसह त्यांच्या पाल्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार आणि जगदीश पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी श्रमिक पत्रकार संघाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले। पत्रकारांचे प्रश्न मांडण्याबरोबरच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पत्रकारांसाठी मेडिक्लेम योजना आणि सामाजिक उपक्रम राबवून संघाने आदर्श निर्माण केला असल्याचे त्यांनी सांगितले। शालेय साहित्य वाटप हा उपक्रम पत्रकार कुटुंबांना एकत्र आणणारा आणि संघटनेविषयी आत्मीयता निर्माण करणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले। शहाजी पवार यांनी पत्रकारांच्या समाजातील महत्त्वपूर्ण भूमिकेचा गौरव करत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले। कार्यक्रमास विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांचे संपादक, पत्रकार तसेच पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले। सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी तर आभार प्रदर्शन किरण बनसोडे यांनी केले। हसा सगळे, बोला भारत माता की, भारत माता की। क्या हसा बरं सगळे थोडंसं। क्षेत्रात आरोप केलं, पण अशा क्षेत्रात राहून तुम्ही जे चांगलं कार्य करण्याचा प्रयत्न करताय ती संघटना खरोखर कौतुकास्पद आहे। आणि निश्चित सांगतो, देवाभाऊने ज्याचा भूमिपूजन केला तर चावी द्यायला देवाभाऊच येते, लवकरच येते। आणि ह्या सगळ्यांमध्ये सचिन कल्याण शेट्टी कायम तुमच्या सोबत असणार आहे। तुम्ही पत्रकार लोकांचा मला कधी त्रास नाही, मला तरी बापूला 2-3 वेळा विचारत होतो, बापू मला काय आहे तर नाही, मला काही नाही, सगळे होतं। पण आजच्या जरी कार्यक्रमात माझा काय सहभाग नसला बापू, तरी मी तुमच्या आणि तुमच्या संघटनेसोबत कायम आहे। तुम्हाला मी हे काय पुढारीची भाषा नाही बघा, मी मनापासून सांगतो, मला जिथं वाटेल एक म्हणजे पत्रकारिता आणि राजकारणी हा सोडून देऊ विषय माझ्या आयुष्यात म्हणजे मला मी सरपंच होतो तेव्हापासून आज सांगायपर्यंत मला पत्रकारांचं खूप मदत झाली। खरंच जे आहे हे काय लपून ठेवायची गोष्ट मला कायम म्हणजे सूचना, मार्गदर्शन असं असायला पाहिजे, असं नाही असायला पाहिजे। कधी गाव स्तरावर घ्यायला, कधी तालुका स्तरावर घ्यायला, कधी जिल्हा स्तरावर आणि आता कधी मुंबईच्या स्तरावर घ्यायला। त्यामुळं कायम तुमच्या परिवाराशी माझी नाळ जोडलेली आहे आणि तुमच्यासारख्या लोकांसोबत राहून बऱ्याच गोष्टी आम्ही शिकत होतो। कित्येक वेळा आम्हाला काही गोष्टी कळत नाही, तर तुमचं बघून, तुमची बातमी बघून आम्हाला लक्षात येतं। विशेष एक गोष्ट सांगायचं प्रमोद असेल तुम्ही बापू, मी म्हणजे मला जिथं चांगलं वाटतं ते शिकायची खूप हवं। पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी आपण शालेय साहित्याचं वाटप करतो। पत्रकारांच्या 10वी आणि 12वीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देतो। याशिवाय सगळ्यात आरोग्याचा जो प्रश्न असतो तो प्रश्न आपण पत्रकार संघाच्या माध्यमातून बऱ्यापैकी सोडवतो। साधारण 200 पत्रकारांचं आपण मेडिक्लेम योजना 200 पत्रकारांसाठी राबवतो। त्याचा जो 50% प्रीमियम आहे तो पत्रकार संघ भरतो। साधारण 12 ते 14 लाख रुपये आपण पत्रकारांच्या कुटुंबासाठी दरवर्षी खर्च करत असतो। याशिवाय अन्य उपक्रम राबवतो। मित्रांनो, आज या ठिकाणी सचिन दादा आहेत, शहाजीभाऊ आहेत, ही तोलामोलाची सगळी माणसं आहेत। ही सदैव आपल्या पाठीशी राहतात, सदैव आपल्याला सहकार्य करतात। गेल्या 24 वर्षापासून आपल्या गृहनिर्माणचा प्रवास सुरू आहे। सुरुवातीच्या काळात जागेचं आरक्षण असेल तो विषय त्यावेळेचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या काळात तो मार्गी लावला। त्यानंतर पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यांच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळून आपल्या कामाला सुरुवात झाली। आमच्यामध्ये एक म्हण आहे, एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल किंवा एखादा फार पुढे चाललाय बिझनेसमध्ये तर त्याला एखादी मोठी ट्रक घेऊन द्यावी म्हणजे त्यांचा कार्यक्रम होतो। कुठे गेले आमचे मॅडम? तर ते काय झाले, नगरसेवक झाल्यावर त्यांना पार्टी दिलेली नाही दादा, आज नक्की देतो। त्यांनी माझा कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे। भाजपमध्ये असं काही चालत नाही।
थोडे दिवस झाले गेलो, परंतु भाजपची बरीच माहिती आणि अभ्यास केलेला आहे. भाजपमध्ये जर असं आमदारकी द्या म्हणलं, नगरसेवक द्या म्हणजे 100% त्याचा पत्ता कट झाला लागतो. याची माहिती मला असल्यामुळं तुम्हाला नक्कीच आज पार्टी देण्यात येईल. गृहनिर्माणचा प्रश्न असेल किंवा पत्रकारांचे इतर प्रश्न असतील, हे सरकार आहे आणि मुख्यमंत्री देवाभाऊ आहे, तोपर्यंत आपल्याला चिंता करण्याची कारण नाही. 100% आपलं काम होईल याची ग्वाही मी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून देतो. नगरसेवक म्हणून नाही, प्रदेश अध्यक्ष म्हणून देतो. त्याचं कारणही तसंच आहे. परवा मुंबईला गेलो, मुख्यमंत्री देवाभाऊंना पत्रकारांच्या अडचणींसाठी 5 निवेदनं दिली. हो, आणि दादा, सगळ्यात महत्वाचं जो प्रश्न होता, आमचे जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्या पेन्शन संदर्भातल्या अडचणीचा होता. गेले अनेक वर्ष झाले तो प्रश्न रेंगाळलेला होता. ते पत्र दिल्या देवाभाऊंनी त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट मारली. 18 तारखेला त्याची बैठक झाली आणि राज्यातल्या 22 ज्येष्ठ पत्रकारांचा पेन्शनचा प्रश्न मार्गी लागला. आणि दर 4 महिन्याला ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शन संदर्भात मीटिंग घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. दुसरा विषय तिथं आपले किलबोडे साहेब माझ्या बाजूलाच होते. किलबोडे म्हणले की श्रमिक पत्रकार संघाची बैठक, गृहनिर्माणची बैठक लावली हे मुख्यमंत्र्यांना सांगा. मुख्यमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी लगेच बाजूला उभे सांगितले की बैठक त्वरित लावून घ्यावी. तिसरा विषय आमच्या एका पत्रकाराचा होता, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, त्याचं नाव घेत नाही, तर त्याचाही फेर तपास करावा आणि तो प्रस्ताव माझ्याकडे द्यावा. सांगण्यात तात्पर्य एवढं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्वरित 5 मागण्यापैकी 3 मागण्या जागेवरच सोडवल्या. एक लक्षात घ्या, ग्रामीणच्या पत्रकार जे आहेत आपले, शहरातल्या पत्रकारांना मुख्यमंत्री असेल किंवा मंत्रालय असेल तिथं सहज ऍक्सेस मिळतील, परंतु ग्रामीणच्या पत्रकारांना ऍक्सेस मिळणं फार अवघड आहे. परंतु माझ्यासारख्याला तिथपर्यंत नेणं, आपले पालकमंत्री जयाभाऊ असतील, आमदार सचिनदादा असतील, आमदार देवेंद्रदादा असतील, ह्या लोकांनी सहज तिथं ऍक्सेस मिळवून दिला. शाजीभाऊ असतील, आणि त्याचा परिणाम असा आहे की पत्रकारांचे प्रश्न सोडवले गेले. तर त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की मुख्यमंत्री आणि या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवाव्या.